काही माणसं अशी असतात ना, स्वतः काहीतरी टोचणारं बोलणार, चिडवणार आणि आपण चिडलो की लगेच म्हणणार, अरे मी असं बोललोच नाही. मग आपण विचार करत बसायचं, माझंच चुकलं का म्हणून. यांना एक खास कला असते, चूक स्वतः करायची, दोष दुसऱ्यावर टाकायचा, वरून निरागस चेहरा आणि शेवटी आपल्यालाच गिल्टी फील करायला लावायचं. कधी म्हणतील तू जास्तच प्रतिक्रिया देतेस, कधी म्हणतील तुला नीट आठवत नाही आणि कधी तर अगदी आत्मविश्वासानं खोटं पण बोलतील. अशा लोकांची लक्षणं बोलून नंतर सरळ नाकारणं, मुद्दा वळवून तुला चुकीचं ठरवणं, कधी खूप गोड कधी अचानक कठोर बोलणं, तुझ्या भावनांना कमी लेखणं, इतरांसमोर वेगळं तुझ्यासमोर वेगळं वागणं. मग आपण काय करायचं? प्रत्येक वेळी स्वतःला एक्सप्लेन करणं बंद करायचं. थोडक्यात आणि स्पष्ट उत्तर, मी वाद घालणार नाही. पुन्हा पुन्हा असंच झालं तर संभाषण थांबवणं. वैयक्तिक गोष्टी शेअर न करणं. जिथे आदर नाही तिथं प्रतिसाद नाही. खरं सांगायचं तर अशा लोकांसोबत वाद जिंकण्यात काहीच अर्थ नसतो, कारण ते आपल्या चांगुलपणाचा फायदा घेऊन बोलण्यात जिंकतात. काही वेळा वाद हारलो तरी चालेल, पण स्वतःचा मानसिक शांतपणा जपणं जास्त महत्त्वाचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे लोक तुम्हाला सतत गोंधळात टाकतात ते स्वतःच कधीच स्पष्ट नसतात. अंतर ठेवणं म्हणजे अहंकार नाही, तो स्वाभिमान आहे.